changes from 90 to 60 means d theta change in temperature is 30 degree. dt1 time required is given किती आहे 5 minute आणि average temperature theta1 काढायचं आहे. average काढताना या दोघांची सम करा, त्याला 2 ने डिवाइड करा. we have to sum these two number divided by 2 or we have to add half of this difference in lowest temperature. या डिफरन्सचा काय करायचा हाफ करायचा. किती आहे डिफरन्स 30 चा 15 we have to add that 15 in 60 15 plus 60 75 so इजाला 75 डिग्री सेंटीग्रेड ॲव्हरेज टेम्परेचर. दुसरी टेम्परेचर रेंज किती आहे फ्रॉम 60 डिग्री सेंटीग्रेड टू 30 डिग्री सेंटीग्रेड आणि टाइम विचारला इथे डी थिटा 2 टेम्परेचर मधला चेंज किती आहे 30 डिग्री सेंटीग्रेड आणि dt2 हा टाइम आपल्याला काढायचा आहे थिटा 2 अगेन कसं काढाल हा जो डिफरन्स आहे याच्या हाफ करा आणि लोएस्ट टेम्परेचर मध्ये ऍड करा.